वैभववाडी तालुक्यातील अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले। वैभववाडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष जगन्नाथराव राणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, तर दीप प्रज्वलन कार्याध्यक्ष सदानंदराव राणे यांनी केले। वैभववाडीतील अर्जुनराव राणे व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला। विद्यालयाच्या पटांगणावर हा कार्यक्रम पार पडला। विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमात आपली कला सादर केली। एकापेक्षा एक नृत्याविष्कार सादर करून विद्यार्थ्यांनी साऱ्यांना मंत्रमुग्ध केलं। तसेच यावेळी वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला सभापती लक्ष्मणराव राणे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, वाभे वैभववाडी नगरपंचायतीचे सभापती स्वप्नील इसवलकर, दीपा गजोबार, संस्थेचे स्थानिक कमिटी अध्यक्ष जयेंद्रराव राणे, संजय जाधव, अरविंदराव राणे, प्रभानंदराव राणे, अर्जुनराव राणे यांसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। जे यश प्राप्त केलेलं असतं त्याचा उवाप होऊन बाकी मुलांना प्रोत्साहन मिळावं त्या दृष्टिकोनातून बक्षीस समारंभ किंवा काही लोकांचे सत्कार केले जातात आणि मग काही मान्यवरांकडून आपल्याला मार्गदर्शन मिळतं आणि हे विद्यार्थी दशेत होतच असतं। खरं तर मी या संस्थेचा कार्याध्यक्ष म्हणून पालकांना विनंती करेन की ही संस्था गेली अनेक वर्ष म्हणजे 1955 सालापासून चांगल्या प्रतीचं शिक्षणाचं योगदान आपल्या तालुक्यातील सर्व मुलांसाठी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे करत असतेवेळी या तालुक्यात मधून अनेक अशी रत्न आपण तयार केलेली आहे। त्यामागे शिक्षकांची मेहनत आहे, संस्था चालकांची मेहनत आहे, पालकांची मेहनत आहे। पण सध्याची जी स्थिती आहे तर आपण शिकलो तरच टिकू असं आहे, म्हणून शिक्षणाला फार महत्त्व दिलेलं आहे आणि ते पालकांनी खरोखरच लक्षात घेण्याची गरज आहे। कारण आज जर आपली मुलं शिकली नाहीत तर पुढे समाजात त्यांचा टिकाव लागणार नाही आणि म्हणूनच शिक्षणाच्या बाबतीत
मग आमचं अर्जुनराव राणे विद्यालय, हेमंत केशवराव राणे ज्युनियर कॉलेज किंवा आता आमचं महाविद्यालय आनंदीबाई महाविद्यालय, ह्या सगळ्या ज्या संस्था आणि हे आमचे जे सहकारी मुंबईकर हे जे सगळे काम करत आहेत ते आपल्या तालुक्यातील कुठलंही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये आणि त्यासाठी या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची धडपड आहे.